तळात तेव्हा गव्हाण सुद्धा मला मारले. बघू. हे बघा की हो हो हो. गव्हाण सुद्धा मारलं होतं, लागलं होतं हे ते टाकर पडले. गावानं हल्ला केला होता. 40 रुपयानं गव्हर्नमेंटनं जमीन घेतली हा आणि पुनर्वसन हे धरण बांधलं. ओके. आपण आता वरती काय भाग असा घाट रस्त्याने चढून आलेलो आहोत आणि हे आपण बघतोय हे पूर्णपणे पवनचक्क्याचं पठार आहे आणि ह्या पठाराच्या खालीच अशी काही गावं वसलेली आहेत. त्यातल्याच एका गावाला आपल्याला भेट देण्यासाठी आपण जाणार आहोत. हे म्हणजे हे पाहतोय काही घरं दिसतात ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये. हे वेळेमायनी या गावाला आज भेट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी अशाच दुर्गम भागामध्ये असणाऱ्या वेळेमायनी या गावाला भेट देण्यासाठी आलो. हे गाव पण कोयना धरणग्रस्त आहे. म्हणजे हे धरणामध्ये 360 गावं होती, त्यापैकी असणारे हे गाव. या गावाला आपल्याला जवळजवळ आपण बघतोय हा पूर्णपणे डोंगर उतरत आपण खाली आलोय आणि इथून पण आपल्याला उतरून हे गाव दिसतंय आता. आणि या गावाला जायचं आहे. या गावाला आपण आज भेट देऊया. चला. गावाला जायला ह्यो रस्ता आहे आणि रस्त्यामध्येच आपण बघतो हे हा एक दगड आहे भला मोठा, तो एक आहे. जर हा इथून निसटला तर त्या अख्ख्या गावावरती संकट मोठं येणार. आता मी उभा आहे हे वेळेमायनी गाव. आपण खाली बघतोय हे धरण, कोयना धरणाचं बॅकवॉटर आलेलं आहे. ज्या वेळेस हे धरण झालं म्हणजे तकरीबन बाबा किती साली झालं होतं हे? 1959 1959 ते 1967 सालापर्यंत. त्यावेळी ह्या धरणामध्ये जवळजवळ 360 गावं होती. ठीक आहे. 360 गावं हळूहळू त्यांचं पुनर्वसन झालं. काही काही गावं धरणाच्या पाठीमागं राहिली कारण तिथपर्यंत ते बॅकवॉटर आलेलं नव्हतं. ठीक आहे. पण जसं जसं बॅकवॉटर पाणी वाढत गेलं तस तसं ती गावं उठत गेली मागं किंवा सरत गेली. काही गावं उठून त्यांचं पुनर्वसन झालं. पण मग अशातलंच एक गाव म्हणजे ह्या बाबांचं गाव वेळेमायनी. ग्रामस्थ आहेत. ठीक आहे. मग ह्या गावाची पण अशीच कहाणी आहे की हे गाव त्या धरणामधून हळूहळू जसं जसं पाणी धरणाचं बॅकवॉटर मागं सरकत आलं तस तसं हे मागं सरकले. मागं सरकून बाबा आता सध्या तिथं गाव त्या धरणाच्या बॅकवॉटर जवळ होतं सध्याचं गावठाण. आणि जे अतिवृष्टी झाली होती, किती साली झाली होती? तिसरे वर्ष ना? तिसरे वर्ष म्हणजे 2021 साली झाली होती. 2021 साली अतिवृष्टी झाली. त्यामध्ये लँडस्लायडिंग झाली होती. डोंगराचा काही भाग कोसळला. त्यानंतर ते गाव सोडून त्यांना या ठिकाणी पर्यायी म्हणून राहण्याची व्यवस्था झाली अतिक्रमणामध्ये. आता या गावामध्ये लोकवस्ती म्हणजे त्या काळी त्या ठिकाणी जे गाव उठलं, बरोबर आहे का? त्यावेळी तिथून उठलं तुमचं वेळेमायनी गाव. मग धरणाच्या बॅकवॉटर मधून उठून वरती आलं, वरती सरून बसलं. मग त्या ठिकाणी परत हे अतिवृष्टी झाली होती 2021 साली. 21 साली झाल्यानंतर लँडस्लायडिंग झालं की डोंगराचा काही भाग कोसळल्यानंतर तिथून उठून हितपर्यंत आला. बरोबर. आता ह्या ठिकाणी तुमची अशी किती घरं आहेत? ती 10 घरं राहायला आहेत. 10 घरं. अच्छा. म्हणजे 10 घरं टोटली आहेत. आणि त्या 10 घरामध्ये आता जवळपास व्यक्ती किती राहतात? 2-2च. 2-2 म्हणजे एक 15 ते 20 व्यक्ती इथं राहायला आहेत आता सध्या या ठिकाणी.
आपल्या पाठीमागेच बघतोय हे फक्त 10 ते 15 घरं असतील किंवा 15 पण नसतील, 10च घरं आहेत ते, 10च घरं. हो. आणि ह्या गावचे सरपंच आहेत ना. हा, काय नाव तुमचं? सकाराम बाबू पवार. पवार. अच्छा, पवार काका, मला सांगा आता इथे किती लोक राहतात? राहायला 20 कुळ आहे, फक्त एक 20 माणसं आहेत म्हातारी. अच्छा, न तर दुसरं कोणी मूल बाळ इथे राहत नाही. राहत नाही का? या पावसामुळे आधी अति शाळेला मुलं इथे शाळा नाही, काय नाही, मुलं सगळी बाहेर असतात. आणि इथं 2-2 माणसं इथे फक्त राहण्यासाठी, की आपल्या या पावसाळ्यात डोंगर कोसळलं त्यामुळं आम्ही वर येऊन इथं अतिक्रमामध्ये राहिलोय. आणि त्यामुळं काय इथं पोर बाळ कोण थांबत नाही, काही नाही. ही सातारला कुठं शाळेला कुठं बाहेर आहेत लोक. आणि याच्यात आता आमचं पुनर्वसन जे होतंय त्याला आता 40 वर्ष झाली, तरी पुनर्वसन अजून थटलंय, अजून काय होत नाही. आणि त्यामुळं आमचं हे दुष्काळ म्हणजे मोठा दुष्काळ झालेला आहे आमचा. आणि आता शिरवळला जागा दाखवते त्याला आता कमी कमी तरी झाला, आता 8 वर्ष झालीत की आम्ही मंजूर करा ही जागा पसंती केली, त्याला जोर लागत नाही. आणि आमचा हे मोठा दुष्काळ झालाय. तर आमचं हे म्हणजे आता पुनर्वसनाला तुम्हाला मंजुरी भेटलेली आहे का नाही भेटली? अजून नाही झाली, नाही जागा नशी पसंती. मला एक सांगा की आता तुम्ही इथं प्रामुख्याने तुमचा उदरनिर्वाह कशावर चालतो? काही नाही, जे राशन मिळतंय मोदी देतो त्याच्या जीवावर आम्ही आपले दिवस काढतो या राशनच्या. आणि मी तर शेती बघतोय, हे शेती म्हणजे शेती करण्यासाठी तुम्हाला एवढीच आता काय लावलं यामध्ये? ही मका आणि मुंगा इथे. अच्छा, मग हे पूर्ण गावाची किती अजून शेती आहे का? नाही, एवढीच इथे आपले केले, दुसरं काही नाहीये. आपण बघतोय आता हे गाव आणि हे गावाची बघा हे एवढीच शेती दिसते आपल्याला. ठीक आहे, आता जनावर तर काही आहेत का नाहीतच बिलकुल? आता अस्वल आहे, वाघ आहे, गव्हा आहे. आमची शेती डुकरं आहे, रान डुकरं आहेत. काही शेती केलं तर ठेवीतच नाहीत. गव्हा तर माणसावर धावून येतोय, वाघ तर इथं रात्री दिसायला निसर्ग घरात कुत्र्यामुळं उड्या घालते ते निसर्ग दारात नाही. काय करायचं, बिबटे लय आहेत. ओके, आम्हाला काय करायचं? लाईटची व्यवस्था? लाईट नाही आहे अजिबात. लाईटला हे बघतोय आपण, हे सोलर दिलेत, सोलर दिलेले आहेत. हे सोलर चालू आहेत का? बंद आहेत. लाईट आधी बंद आहेत, सोलर बंदच आहेत. ठीक आहे, मग तुमची स्वतःची जनावर या आता? जनावर नाही इथं, जनावर पाळून काही उपयोगच नाही ना. वैरण नाही इथं घालाय. आणि या वाघामुळे कोण माणूस पाळीतच नाहीये. रानात गेलं तिचं जर गुरासंगत गेलं तर गावात बुकळून येतो या माणसाच्या अंगावर. पावसामध्ये जास्त करून धुकं असत, कीर बसतय, माणूस पुढे तर दिसत नाहीये. मग त्यामुळे कोणी काही गुरु जनावर पाळीत नाही इथं. 2 माणसं किंवा त्याची बाजूला येणारे परिवार येणार म्हणजे पावसामध्ये. आणि घरातून कोण बाहेर पडत नाही, कारण जास्त म्हणजे धुकं असतं. जनावर असत जवळ असत ना, जवळ ते लागते पायांना जास्त करून. आणि जळू कांटले, कांट म्हणजे जळू एवढी अशी. हा, जळू असतात ते, जळू असते. हो, ती भयान इथं बाहेर निघून देत नाही. असं नुसते पायावर चढते देवर. कशाला माणूस बाहेर निघतं या? ह्या दिवसात नाही, ह्या दिवसात नाही, पावसात नाही. पावसा असेल तेवढाच, उन्हाळ्याला नाही. मग असं कधी झालंय म्हणजे काय, आता तुम्ही चाललाय जंगलात, एखाद्या जंगली जनावरानं किंवा गव्हानं हल्ला केलेला आहे? भरपूर केस अहो, लागेल ते हल्ला केले ते मला सुद्धा मारले गव्हानं. खाली आम्ही खाली होतो ना तळात, तेव्हा गव्हान सुद्धा मला मारले. हे बघा की, हो हो हो, गव्हान सुद्धा मारलं होतं, लागलं होतं ते टाकर पडले. गव्हानं हल्ला केला होता. लक्ष्मीजी बायकोला तिथं आमच्या आस्वलीनं पार खाली होती. हा, ती सिव्हिलला नेऊन ती 15 दिवस होती तिथेच, महिनाभर. त्या टायमाला मुल्लार रेंजल होती. एकदमच थोडीशी अशी बिकट परिस्थिती आहे. देऊरच्या एका माणसाचा डोळा काढला होता देऊर माळू पाटलाच्या वडिलांचा डोळाच काढला होता अस्वलीनं. लई राहण्याची पण तुम्हाला आता म्हणजे ते सोयीस्कर राहिले नाही.
हे जंगली जनावर नाही 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 जंगली मुळेच या तरास म्हणजे या गव्हामुळं अस्वलीमुळं पुनर्वसन हा एकच पर्याय आहे. शक्यतो लाईट नाही रस्ता कारण सह्याद्री टायगर रिझर्व असल्यामुळं लाईट देता येत नाही. इथं फरकात आपल्या एमसी टाकलेले पहिले काढून नेले त्यांनी वन विभागाच्या ह्याच्यामुळे. मग ते तुमचं गाव होतं तिथं लाईट होती पहिली? नाही 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 रस्ता नाही. 2.5 तास या आता रस्त्यांना 2.5 तास खाली जायला आणि वर यायला. नदीला बॅकवॉटर तिथं आमचं गाव पहिलं होतं. तुम्हाला दाखवलं तिथंच. जे वस्तू आपल्याला खायच्या म्हणजे लागल पवार मारुती पवार यावेळी तीन माणसं तिथं होत्या पहिल्या. इथं 2 तळदेव मध्ये 1. त्यानंतर मी आलो इथं राहायला. सगळी घरं बांधलीत त्या राहायला इथं आलो आम्ही. इथं आणि कोंबडी टाकलेली. इथं कोंबडी घरगुती आपली कोंबडी गावठी कोंबडी टाकलेली इथं. इथून वाघाने इथं हल्ला केला. हे मोडलं सगळं. इथं झाप घातली. हे सगळं उकांडलं सगळं. 2 कोंबडी 1 कोंबडं गायब झालं. इथं वरती येऊन खाला त्यांना वाघानं. बरं आम्हाला काय दिसत नाही. पावसात मोठ्या पावसात धुकं फुल पुढं काय दिसेना. हा मारुती पवार इथं होता. मी इथं होतो. बॅटरी बघितलं बॅटरी काय दिसेना. काय उमगानाच काय कळलं झालं. वरती कोंबडा वरड. पण आम्हाला अंदाज येणार की वरती गेले म्हणून. जाय छत्ती व्हायना पुढं डोळ निसं लागायचं दिसायचं. काय पुढं दिसना काय तर तयार कसं माणूस पुढं अशी तर आहे ना. तीच बसणं मी इथं आहे. ते आपण जर खाली गेलो ना परत त्यानंतर ही लोक आली 3 वर्ष आता 3-4 वर्ष आली. आता लोक आली वरती. स्टार्टिंग बसणं मी इथं आहे. स्टार्टिंग बसणं जेव्हा हे उठावं लोकांना झाला घर बांधली त्या वर्षापासून इथं मी आहे. इथनं खाली गेलेलो नाही मी. मग तर मागणं हे आलीत लोक वरती या सगळी. हे जरा घोसाळलं झाली सगळी ती वरनं झाली वरनं पावसामुळे मोठ्या त्यावेळी सगळी लोक आलीत वर सगळी. इथं म्हणजे साधन काहीच नाही. साधन ही अशीच कुठं आता कामावर गेलं तरच बरं गाडीशिवाय काय पर्याय नाही. सकाळी 7ला गाडी असती बजरंग करा टेम्पोवाला तेवढाच. त्यानंतर गाडी कुठली नसते आपल्याला. अहो 40 रुपयानं गव्हर्नमेंटनं जमीन घेतली आणि पुनर्वसन हे धरण बांधलं. ओके. धरणात लोकांची जमीन गेली. ते काय लोकांनी जमीन बाहेरच्या लोकांनी घेतली. इथं जे रहिवासी लोक होती ती तशीच राहिली. कोणाला सुद्धा जमीन मंगळ एरियात मिळालेली नाही. जमीन जी घेतली तुमची ती 40 रुपये एकरनं घेतली. एकरनं घेतली. कुणाला 500 रुपये मिळालं. कुणाला 700 मिळालं. कुणाला 1000 मिळाले. असा आता गव्हर्नमेंटनं रेट जर ठरवायचं म्हणलं तर आता कोटीचे मोहर ठरवते. आणि शेतकरी फसवलं ना गव्हर्नमेंटनं शासनानं. नाही त्यावेळी तो दर असेल ना. हा त्यावेळेस दर होता. पण आता एवढी करोडोनं लोक MSMEत लागली. ह्या शेतकऱ्यांची पूर्वीच्या शेतकरी आहेत त्यासनी शासकीय नोकरी कुठल्याच मुलाला लागलेली नाही. ठीक आहे. गावामध्ये आपल्याला ही काही अशी पडलेली घरं आढळतात. आता हे लोक इथं होते आली होती खालून आणि त्यांनी ही घरं बांधली या ठिकाणी. यानंतर इथं जगणे किंवा उदरनिर्वाहासाठी त्यांना असं काही साधनच नव्हतं. त्यामुळं या ठिकाणाहून ते असे काही बाहेरगावी नोकरीला ह्याला त्याला गेलेली लोक आहेत. आणि हे आता बाग असं पडलेलं घर आपल्याला गावामध्ये दिसतात अशी बरीच काही. ठीक आहे. काय झालं होतं म्हणला तुमच्या संग? तुम्ही जेव्हा गुराच्या मागे होता का? अस्वल आले ते सांगा सगळं. अस्वल आले का ती माहितीच नाही. मागणं अंगात हात खाली हात उतरला इकडे खाली. अच्छा. मग तुम्ही पुढे चालत होता मागणं धरलं हात धरला. तो 15 धरला वरपूड सोडवलं. सोडवलं बायला माझ्या सोडून वराडलो. जशी वराडलो तसं ती बी वराड फिरला पाहिजे की आलाच मागे. पण हे उडवलीच ठार खालास. त्याला काय करायचं आता गेलं त्याला 15 इथं धरला. अवघड आहे म्हणजे. हो भरपूर अवघड आहे इथं म्हणजे राहायचं अवघड आहे. त्याला काय करायचं.
डबा कशासाठी बांधलाय? हा जो डबा आहे तो रात्री जर जनावरं येतात ना शेतामध्ये त्याच्यासाठी, जर घरातून याची रस्सी आहे बघा, ही रस्सी आहे ती घरात नेलेली आहे, घरातून वाजवली तरी इथे आसपासचे जनावर असतील तर ह्या डब्याचा आवाज ऐकून पळून जातात. गावातल्या सर्वांचा निरोप घेऊन आता आपण निघालोय. गावातल्या लोकांनी ही काठी दिल्या चढण्यासाठी आणि हा आता रस्ता पूर्णपणे चढून आपल्याला वरती जायचा आहे. चला. गावामध्ये निसर्ग भरपूर आहे पण सुविधा नाही त्या. अशा या दुर्गम भागामध्ये राहतात ही लोक आणि आपल्याला 1-2 दिवस येऊन राहायला बरं वाटतं, पण हे हमेशा राहतात आणि भरपूर अशा समस्यांना ही लोक तोंड देतात. वाईट अवस्था आहे आणि कधी बदलेल सांगता येत नाही.